बाजूला बघितलं तर लोकांचे अनेक देवी देवता आहेत. ते म्हणतील आमच्याकडे तर भरपूर देवी देवता आहेत, 33 कोटी देवी देवता आहेत, तुमच्याकडे तर फक्त एक येशू आहे, मग तुमचा येशू तुम्हाला कसं वाचवणार? तर त्याचं पण उत्तर आपल्याला बायबलमध्ये मिळतं. स्तोत्रसंहिता 91 मध्ये आपण त्याचं उत्तर पाहतो. स्तोत्रसंहिता 91. जसं आपण बघितलं की या ठिकाणी शद्रक मेशक अबेदनोच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय केलं? स्वतःच्या दूताला पाठवलं आणि त्यांचं रक्षण केलं. तर स्तोत्रसंहिता 91 मध्ये परमेश्वर म्हणतो की कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची व तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. वचन सांगतं की परमेश्वर काय म्हणतो की मी देवदूतांना आज्ञा देईल, दिव्यदूतांना आज्ञा देईल आणि ते येतील आणि तुझे रक्षण करतील. आणि आपण दानियेलाच्या पुस्तकामध्ये बघतो, ज्यावेळेस दानियेलाने राजाची आज्ञा मोडली होती, राजाने सांगितलं होतं की काही दिवस कोणीच आपल्या देवतांची पूजा आराधना उपासना करणार नाही, फक्त राजाचीच काय ती उपासना केली जाईल किंवा राजालाच काय ते मानलं जाईल आणि इतर कुठल्याही देवतांची उपासना केली जाणार नाही. आणि त्यावेळेस दानियेल आपल्या घरात जातो आणि रेग्युलरप्रमाणे तो 3 वेळी प्रार्थना करत असतो, सकाळ दुपार संध्याकाळ. तो दुपारच्या वेळी घरी जातो, आपल्या यरूशलेमच्या वाटेला असलेली खिडकी खोलतो आणि मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करत असताना शिपाई त्याला बघतात, कारण त्यांनी त्याच्या विरुद्ध केलेलं कट असतं. आणि ते जाऊन राजाला सांगतात की दानियेलाने त्याच्या देवाची प्रार्थना केली, देवाची उपासना केली, आता तुझ्या आज्ञेप्रमाणे त्याला सिंहाच्या गुहेत टाक. जरी राजाचा दानियेल आवडता असला तरी देखील त्याला राजाज्ञेमुळे त्याला सिंहाच्या गुहेत टाकता येतं. आणि वचन सांगतं की राजा रात्रभर झोपत नाही, त्याला रात्रभर जेवण जात नाही आणि तो सकाळी उठल्या दानियेलाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण बघतो की तो त्या गुहेनजीक जातो आणि तो गुहेनजीक जाऊन दानियेलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस, त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? दानियेल राजाला म्हणाला, महाराज चिराई असो, माझ्या देवाने आपले दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली. दानियेलाला वाचवण्यासाठी देवाने दिव्यदूत पाठवले. तर शद्रक मेशक अबेदनो यांना अग्नीतून वाचवण्यासाठी परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी उतरला. त्याने आपल्या पुत्राला त्या अग्नीमध्ये पाठवलं. तुम्हाला आणि मला नरकाच्या मार्गात जाण्यापासून, तुम्हाला आणि मला उद्धार देण्यासाठी, तारण देण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवरती प्रभू येशूला पाठवले. तो आपला रक्षक आहे, तो आपला मेंढपाळ आहे, तो आपलं सर्व काही आहे. आणि पुन्हा आपण स्तोत्रसंहिता 121 कडे वळूयात की तो आपला असा संरक्षक आहे की ज्याप्रमाणे आपली सावली आपल्यासोबत राहते, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्यासोबत सतत राहतो आणि तो कधीही आपल्याला सोडत नाही, कधीही आपल्याला टाकत नाही. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल. दिवसा सूर्याची आपल्याला माहिती आहे बाधा होते. काही लोकांना स्किनचा त्रास होतो, काही लोकांना सूर्यात चालल्यामुळे, आपण जर सूर्यात कंटिन्यू चाललो तर आपल्याला चक्कर येते जास्त वेळ चालत राहिलो तर, आणि अनेक गोष्टी होतात सूर्यामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे. पण रात्री चंद्राच्या शिथिलतेमुळे आपल्याला काय होणार आहे? जर सूरज नसेल, सूर्य नाही आहे आणि चंद्र आहे, चंद्रप्रकाशात आपण किती काही वेळ वॉकिंग करतात लोक, 1-1 तास वॉकिंग करतात, 1.5-1.5 2-2 तास वॉकिंग करणारे लोक आहेत. मग देव असं का म्हणत आहे की दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही? दिवसा सूर्याची तर आपल्याला माहिती आहे, परंतु चंद्राची बाधा यासाठी म्हणण्यात आलेला आहे की आपण जाणतो की जितके काही काळे जादू केले जातात, टोणे केले जातात, तंत्रमंत्र केले जातात, चेटूक केले जातात, हे सगळे रात्रीच्या वेळी केले जातात. रात्री 11, 12, 1, 2 या काळामध्ये ते केले जातात. म्हणून पूर्वीच्या काळात लोक म्हणायचे ना की रात्री प्रवास करू नये, रात्री बाहेर जाऊ नये, निर्जळ ठिकाणी जाऊ नये. कारण त्याला कारणं ही होती की जी सैतानी शक्ती असतात त्या रात्रीच्या वेळी अधिक प्रबळ झालेल्या असतात
आणि ही सैतानी कृत्य, ही सैतानी कार्य सैतान त्याच्या लोकांकडून रात्रीच्या वेळी करून घेत असतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्हाला दिवसा सूर्याची व रात्रीची चंद्र ताऱ्यांची ग्रहांची तुम्हाला बाधा होणार नाही. तर परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुमचं संरक्षण करील. सर्व अनिष्ट, सर्व संकटांपासून, सर्व वाईट गोष्टीपासून परमेश्वर काय करेल? तुमचं आणि माझं रक्षण करेल. कारण परमेश्वर आपला रक्षक आहे. आपलं रक्षाचं बंधन फक्त परमेश्वरासोबत आहे. कारण मनुष्य आपलं रक्षण करू शकत नाही. आपणही आपल्या मुलांचं रक्षण करू शकत नाही. आपण किती करणार? जास्तीत जास्त ते शाळा कॉलेजात जाऊपर्यंत आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो. शाळेत जाऊपर्यंत, कॉलेजमध्ये तर पोरं येऊच देत नाहीत आईवडिलांना. पण आणि आजचं आपण जग बघितलं तर आज जर माणूस घराच्या बाहेर पडला तर तो सुरक्षित घरात येईल याची गॅरंटी नाही. मी रोज सकाळी घराच्या बाहेर पडताना देवाला म्हणते, धन्यवाद देवा, मी कामाला जाते. तुझी इच्छा असेल तर मला संध्याकाळी घरी परत आण. तुझी इच्छा असेल तर मला दुपारी घरी परत आण. घरी आले, दार उघडताना मी म्हणते, कुलूप काढता काढता मी परमेश्वराला म्हणते, धन्यवाद, तू पुन्हा एकदा मला माझ्या घरामध्ये घेऊन आला. कारण आपल्याला गॅरंटी नाही आहे. रस्त्यात अपघात होतात, किती वाईट गोष्टी घडतात, काहीही होतं. म्हणून की परमेश्वर जो आहे तो आपलं रक्षण करणार आहे. कारण तो सावलीप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासोबत सतत आणि सतत राहतो. तो आपल्याला कधी सोडत नाही, तो आपल्याला कधी टाकत नाही. कधी कधी आपल्याकडनं घडतं, आपल्यावर दुःख आले, त्रास आले, संकट आले, आपण काही वेळापुरतं परमेश्वराला विसरतो, आपण परमेश्वराला सोडतो. आपण परमेश्वराला दाऊद राजाप्रमाणे प्रश्न करतो की तू कुठेस? तू माझी प्रार्थना का ऐकत नाही? तू माझी आरोळी का ऐकत नाही? तू माझी विनंती का ऐकत नाही? तू मला का सोडलंयस? परंतु परमेश्वर तुम्हाला आणि मला कधीही सोडत नाही, कधीही त्यागत नाही. तर तो उजव्या हाताच्या सावलीप्रमाणे तो तुमच्या आणि माझ्यासोबत सदा सर्व काळ राहतो आणि तो तुमचं आणि माझं सर्व काळ रक्षण करतो. आणि म्हणूनच परमेश्वर आपला रक्षक आहे. वाचलेल्या वचनाद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांना ब्लेस करो, आशिषित करो. गॉड ब्लेस यू.